Hello students, welcome to the e-learning platform of Mechanical Engineering Department. I am Viren Birdi and we are studying Mechanical Engineering Materials. We have started with unit number 2, Steel and its alloys, having 14 marks in our syllabus. The learning outcomes of this particular video are: at the end of this video, you will be able to state various critical temperatures, and also you will be able to tell the significance of these critical temperatures on iron-iron carbide equilibrium diagram. So let's get started. So what is a critical temperature? Basically, the temperatures at which the phase changes during heating and cooling are called as critical temperatures. ज्या टेम्परेचर्सना फेज चेंज होती त्या टेम्परेचर्सना आपण क्रिटिकल टेम्परेचर्स असं म्हणतो. मग ते फेज चेंजेस कदाचित गरम करताना होत असतील किंवा गार करताना सुद्धा होत असतील, तर त्या टेम्परेचर्सना आपण क्रिटिकल टेम्परेचर्स असं म्हणणार. These temperatures and temperatures at which magnetic changes occur are denoted by symbols in the iron-iron carbide equilibrium diagram. आपल्याला जर ती आयन आयन कार्बाइड डायग्राम लक्षात असेल तर त्याच्यावरती आपण काही सिम्बॉल्सनी काही टेम्परेचर्स डिनोट केले होते, जसं की A0, A1, A2, A3, ACM, सो ऑन अँड सो फोर्थ. तर हे जे टेम्परेचर्स आहेत ज्या ठिकाणी आयदर फेज चेंजेस होतात किंवा मॅग्नेटिक चेंजेस होतात, त्या सगळ्यांना आपण क्रिटिकल टेम्परेचर्स असं म्हणतो. सो दिस इज अवर आयन आयन कार्बाइड इक्विलिब्रियम डायग्राम, जी आपण मागच्या लेक्चरमध्ये पूर्ण समजावून पण घेतली कशी काढायची, आणि त्याच्यानंतर आपण काढण्याची प्रॅक्टिससुद्धा केलेली आहे. सो बेसिकली इफ यू लुक ॲट दिस फिगर or the diagram, there are some temperatures which are denoted like A0, A1, A2, A3, ACM, and there is A4 as well. ये सगळे जे टेम्परेचर्स आपण डिनोट केलेले आहेत या पर्टिक्युलर डायग्रामवरती, त्याला आपण क्रिटिकल टेम्परेचर्स असं म्हणतो. So in iron-iron carbide equilibrium diagram, the critical temperatures are 210, 727, 768, 910, 1147, 1400, 1493 and 1539. हे सगळे टेम्परेचर्स आपण त्या आपल्या इक्विलिब्रियम डायग्रामवरती डिनोट केलेले आहेत किंवा दाखवलेले आहेत. कुठले कुठले टेम्परेचर्स आहेत, हे टेम्परेचर्स आपल्याला सगळ्यांना पाठच असणं गरजेचं आहे, कारण त्याच्याशिवाय आपण आयन कार्बाइड डायग्राम काढू शकत नाही. सो टू रिपीट, द टेम्परेचर्स आर 210, 727, 768, 910, 1147, 1400, 1493 आणि 1539. सगळ्यांनी लक्षात ठेवा की हे टेम्परेचर्स आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे. So before moving ahead to the actual description of these critical temperatures, let us study the allotropy of pure iron. Now we know that iron changes its crystal structure from BCC to FCC at 910 degrees Celsius, then again changes to BCC at 1400 degrees Celsius, and on further heating it melts at 1539. जर तुम्ही परत एकदा आयन आयन कार्बाइड डायग्राम रिफर केली तर तुम्हाला दिसेल की 1539 डिग्री सेल्सिअसच्या वरती पूर्णपणे लिक्विड आहे, राईट. म्हणजे तिथं ते आयन पूर्णपणे मेल्ट झालेलं आहे, आणि मग 1400च्या वरती ते BCC असते आणि 910च्या तिथं ते BCCचं FCC झालेलं असते. This change of crystal structure is called as allotropy. These allotropic transformations are shown in the next slide. So let us see that. So
दिस इज द डायग्राम फॉर अलोट्रॉपी ऑफ प्युअर आयन. याच्यामध्ये आपण एक्स ॲक्सिसवरती टाईम दाखवलेला आहे आणि वाय ॲक्सिसवरती टेम्परेचर दाखवलेलं आहे. आणि मग जे क्रिटिकल टेम्परेचर्स आहेत त्यातले काही टेम्परेचर्स आपण याच्यावरती मार्क केलेले आहेत, जसं की 768, 910, 1400 आणि 1539. मग जर ही फिगर तुम्ही बघितली, जर ही एक्सप्लेन करायची झाली तर वी कॅन सिम्पली से दॅट above 1539 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर द आयन इज इन लिक्विड फॉर्म. बरोबर आहे, कारण दिसतंय ते आपल्याला तिथं. एक मिनिट. So above 1539 degrees Celsius, this particular region, the iron is in liquid form. जेव्हा आपण वरून खाली खाली येत जाणार, टेम्परेचर कमी कमी होत जाणार, तेव्हा 1539 डिग्री सेल्सिअसला त्या लिक्विडचं डेल्टा आयनमध्ये कन्वर्जन होतं. तुम्ही साईडला आयन कार्बाइड डायग्राम काढून ठेवलेली जी आहे ती ठेवा, ओपन करून ठेवा आणि त्याच्याबरोबर ही ॲलोट्रॉपीसुद्धा लक्ष द्या. सो 1539 पासून 1400 डिग्री सेल्सिअस पर्यंत आपल्याला डेल्टा आयन मिळतो. डेल्टा आयन की जे BCC क्रिस्टल स्ट्रक्चर असणार आहे. व्हॉट इज BCC क्रिस्टल स्ट्रक्चर? इट इज बेसिकली बॉडी सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चर. लक्षात आहे ना? ओके. सो बिलो 1400 डिग्री सेल्सिअस परत आपण जेव्हा अजून गार करू ते आयन, तेव्हा ते जे डेल्टा आयन आहे ते ऑस्टनाइटमध्ये त्याचं रूपांतर होतं, दॅट इज गॅमा आयन, राईट. आणि त्याचं क्रिस्टल स्ट्रक्चर काय आहे तर इट इज FCC स्ट्रक्चर, दॅट इज फेस सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चर. जसं आपण अजून कमी करत जाऊ टेम्परेचर, तसं 910 डिग्री सेल्सिअसला हे जे ऑस्टनाइट आहे किंवा गामा आयर्न आहे ते अल्फा आयर्नमध्ये चेंज होईल, विच इज नॉन मॅग्नेटिक इन नेचर and having a crystal structure of BCC. 910 पासून 768 पर्यंत आपल्याला अल्फा आयर्नच मिळणार आहे आणि 768च्या खाली अल्फा आयन जे आहे ते नॉन मॅग्नेटिकचं मॅग्नेटिक होईल आणि त्याचं क्रिस्टल स्ट्रक्चर मात्र BCCच राहील. सो दिस इज नथिंग बट द ॲलोट्रॉपी ऑफ प्युअर आयन. एकदा परत सांगतो, 1539च्या वरती जेव्हा आपण आहोत या टेम्परेचरला, तेव्हा लिक्विड फॉर्ममध्ये आपल्याला आयन आहे. 1539 पर्यंत जेव्हा आपण येऊ तेव्हा या लिक्विड आयनचं ट्रान्सफॉर्मेशन होईल डेल्टा आयनमध्ये, ज्याचा क्रिस्टल स्ट्रक्चर हे BCC असेल. 1539 पासून 1400 पर्यंत आपल्याला डेल्टा आयन BCC स्ट्रक्चरमध्ये मिळणार आहे. देन बिलो 1400 डिग्री सेल्सिअस द डेल्टा आयन विल चेंज टू gamma ion which is having an FCC structure. Till 910 degree Celsius we will have gamma ion. 910 डिग्री सेल्सिअसच्या खाली गेल्यानंतर आपल्याला गॅमा आयनचं चेंजेस होतील अल्फा आयनमध्ये, विच इज नॉन मॅग्नेटिक इन नेचर अँड हॅविंग बॉडी सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चर, दॅट इज BCC. And below 768 degree Celsius, this temperature, the alpha ion which is non-magnetic, it will become magnetic and the crystal structure will remain as BCC. Okay, that is allotropy of pure iron. Now let us discuss the critical temperatures. The first critical temperature is A0. कुठं A0 आहे? If you remember or if you see, refer the iron carbide diagram, तर 210 डिग्री सेल्सिअसला जी आपण डॉटेड लाईन काढलेली आहे तिथंही A0 आपण डिनोट केलेला आहे. सो बेसिकली A0 डिनोट्स द टेम्परेचर ॲट विच सिमेंटाइट चेंजेस फ्रॉम फेरोमॅग्नेटिक टू पॅरामॅग्नेटिक कॅरेक्टर. This is indicated by line AB on our iron carbide diagram at 210 degree Celsius. That is first critical temperature. The second critical temperature is A1. So at this temperature perlite transforms to austenite. आता ही जी सगळी नावं आहेत, परलाइट, ऑस्टनाइट, अल्फा आयन, गॅमा आयन, ही सगळी आपण नंतर डिस्कस करणार आहे, पण त्याच्या अगोदर हे लक्ष देऊन तुम्ही ऐका.
So A1 is the temperature where perlite transforms to austenite. Now this transformation occurs at constant temperature of 727 degrees Celsius, called as eutectoid temperature. It is denoted by line DEF in the iron carbide diagram, and this temperature is also known as lower critical temperature. आपल्याला जी एक्झाम होणार आहे, नाव ही जी एक्झाम असती आपली ती MEMची एक्झाम ही ऑनलाईन आहे, MCQs आहेत, त्यामुळं हे सगळं लक्षात ठेवणं खूप जरुरी आहे की विच इज द लोअर क्रिटिकल टेम्परेचर. सो बेसिकली 727 degree Celsius or A1 is the lower critical temperature in iron carbide diagram. A2 is the next critical temperature. This indicates the temperature at which ferromagnetic ferrite becomes paramagnetic, म्हणजे ते positive to negative होतं. This is indicated by a dotted line GH, जी 727 थोडीशी वरती आपण काढलेली आहे at 768 degree Celsius, की ज्याला आपण क्युरी टेम्परेचर असं सुद्धा म्हणतो. ओके, त्याला आपण A2 असं डिनोट केलेलं आहे. आणि A2 ला काय होणार आहे तर फेरोमॅग्नेटिक फेराइट हे पॅरामॅग्नेटिक होणार आहे. Now A3 temperature is the temperature the last trace of free austenite gets dissolved from 100% austenite. It is indicated along the line CHE in the figure, and this is also known as upper critical temperature. A1 is the lower critical temperature, whereas A3 is the upper critical temperature. Okay, where the last traces of free austenite gets dissolved to form 100% austenite. ACM. ACM अशी एक तिरक्या लाईनवरती आपण ACM दाखवलेला आहे. So at this temperature the last trace of free cementite gets dissolved to form 100% austenite. This temperature is by the line EJ in the figure and increases from 727 degrees Celsius to 1147 degrees Celsius with increase in carbon from 0.8 to 2%. जर तुम्ही बघितली फिगर तर 727 ला जो पॉइंट आहे तिथं कार्बन पर्सेंटेज हे 0.8 आहे आणि ती लाईन जशी जशी वरती जाते तिरकी तिरकी ती शेवटी जाते 1147 डिग्री सेल्सिअसला, ज्या ठिकाणी कार्बन पर्सेंटेज हे 2% आहे. ओके, ती जी लाईन आहे EJ त्याला आपण ACM टेम्परेचर असं म्हणतो. So to summarize, in iron carbide equilibrium diagram the critical temperatures are 210, 727, 768, next किती 910, 1147, 1400 degree Celsius, 1492 and 1539. Okay, so these are the important temperatures which are also known as the critical temperatures of iron carbide equilibrium diagram. You must by heart these temperatures. Okay, त्यातला एखादा डिग्री इकडे तिकडे झाला तरी काहीही फरक पडत नाही. Okay, so in the next video we will see the different phases of iron carbide equilibrium diagram. Then stay home, stay safe, study well. Thank you.